नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे. अशी अतिशय धक्कादायक बातमी आलेली आहे. योजनेचे जे 3,000 रुपये पात्र महिलांना भेटलेले आहेत, ते वसूल करणे सुरू झालेले आहेत. तर बघा, अदिती तटकरे यांनी महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना दिलेल्या आहेत. जे योजनेअंतर्गत मिळालेला लाभ आहे, तो कोणत्याही कारणासाठी कपात करता येणार नाही. जसं की आता लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे. अशी सूचना अदिती तटकरे मॅडम यांनी बँकांना दिलेली आहे. जसे आता जे पात्र महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असेल, तर ज्या बँकांमध्ये त्यांचे कर्ज असेल किंवा ज्या बँकांकडून त्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि ते थकीत असेल, तर अशा बँकांनी ते कर्ज ते कर्ज बाजूला ठेवून त्यांचे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत, ते त्यांना देण्यात यावे, अशी सूचना मॅडम अदिती तटकरे यांनी बँकांना दिलेली आहे. त्यामुळे भरपूर महिला पात्र उमेदवारांचे पैसे हे रखडण्यात आलेले आहेत. म्हणून अदिती तटकरे मॅडम यांनी बँकांना सूचना करून त्यांना योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करता येणार नाही, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.